कृष्णा प्रदूषण लवादाकडे सुनावण्या प्रलंबित. 57,72,00,000 भरपाई. दररोज 93.65 दशलक्ष लिटर सांडपाणी विना प्रक्रिया नदीत. कृष्णा नदी प्रद्यनाबाबत साखर कारखाने आसवणे प्रकल्पांमधून सोडले जाणारे सांडपाणी, महापालिका 2 नगरपालिकांचे सांडपाणी याबाबत राष्ट्रीय हरित लवादाकडे अनेक तक्रारी दाखल आहेत. हरित लवादात काही खटले दाखल आहेत. सांगली महापालिका, ईश्वरपूर आणि आष्टा नगरपालिका तसेच 8 उद्योग साखर कारखाने, आसवणे प्रकल्प यांना आकारलेल्या एकूण 57,72,00,000 रुपये पर्यावरण नुकसान भरपाईच्या खटल्यावरील अंतिम सुनावणी प्रलंबित आहे. सांगली जिल्ह्यात कृष्णा नदीत दररोज तब्बल 93.65 दशलक्ष लिटर सांडपाणी विना प्रक्रिया मिसळत आहे. एकूणच नदी प्रदूषणाचा प्रश्न अधिकच गंभीर बनला आहे. कृष्णा नदी काठावरील सांगली जिल्ह्यातील वाढते सांडपाणी प्रदूषण हे चिंतेचा विषय बनले आहे. जिल्ह्यातील 160 गावे, 2 नगर परिषद आणि एका महापालिका क्षेत्रातून दररोज 117.15 दशलक्ष लिटर घरगुती सांडपाणी निर्माण होते. त्यापैकी केवळ 23.5 दशलक्ष लिटर सांडपाण्यावरच प्रक्रिया केली जाते. उर्वरित तब्बल 93.65 दशलक्ष लिटर सांडपाणी विना प्रक्रिया थेट कृष्णा नदीत मिसळत असल्याने नदीचे पाणी वेगाने वाढते आहे. याशिवाय कृष्णा नदी खोऱ्यातील साखर कारखाने आणि आसवणे प्रकल्पामधून सोडल्या जाणाऱ्या सांडपाण्याबाबतही गंभीर तक्रारी राष्ट्रीय हरित लवादाकडे दाखल आहेत. हरित लवादाच्या आदेशानुसार आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या पाहणीनंतर विविध संस्थांवर कारवाई करण्यात आलेली आहे. यामध्ये 11 कारणे दाखवा नोटीसा, 21 प्रस्तावित आदेश, 10 अंतरिम आदेश आणि 4 बंदचे आदेश देण्यात आले आहेत. फेब्रुवारी 2026 मध्ये शेरी नाल्यातील दूषित पाणी मिसळून कृष्णा नदीत मोठ्या प्रमाणावर मासे मृत्युमुखी पडल्याची घटना समोर आल्यानंतर प्रदूषण नियंत्रण मंडळाने तातडीनं पाहणी करून संबंधितांवर कारवाई सुरू केली होती. दत्त इंडिया तसेच राजाराम बापू साखर कारखान्याच्या आसवणी आणि साखर विभागास प्रस्तावित आदेश देण्यात आले. महापालिकेकडून सांडपाणी व्यवस्थापनासाठी वड्डी रोड, बेडक येथे 22.5 MLD आणि कुंभारमळा येथे 27 MLD क्षमतेच्या प्रक्रिया प्रकल्पांची उभारणी सुरू आहे. मात्र सध्या ही क्षमता अपुरी ठरत असल्याने नदी प्रदूषणावर प्रभावी नियंत्रण येत नसल्याचं स्पष्ट होते आहे. ब्युरो रिपोर्ट, SPN मराठी, सांगली.